नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर मी आज शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी शेंगदाणे आणि गूळ वापरणार आहे। तर ह्या वाटीने मी 3 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याच वाटीने 3 वाटी आपण किसलेला जो गूळ आहे तर हा गूळ घेतलेला आहे। गूळ असा बारीक किसून घेतलेला आहे। आता हे शेंगदाणे जे आहे तर आपल्याला हे शेंगदाणे आता भाजून घ्यायचे आहे। तर त्याच्यासाठी भाजण्यासाठी अशी थोडीशी जाड बुडाची कढाई वापरायची की जेणेकरून करपल्या पण नाही गेले पाहिजे लवकर लगेच। आता मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकून छान असे शेंगदाणे कलर बदलेपर्यंत असे भाजून घ्यायचे आणि याला सारखं असं हलवत राहायचं की सगळे शेंगदाणे एकसारखे भाजले गेले पाहिजे। आणि गॅस जो आहे तो गॅस मीडियम ठेवायचा। मीडियम गॅस ठेवल्यामुळं काय होतं आतपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातात। असे थोडेसे करंची झाले पाहिजे शेंगदाणे। तर आपल्याला तसे भाजायचे असल्यावर मीडियम गॅसवरतीच भाजायचे। फुल गॅस केला तर करपल्या जाते, त्याच्यामुळे असे मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे। आता आपले शेंगदाणे पण भाजले गेलेले आहे। नंतर आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया। काढून असे थंड होऊ द्यायचे, लगेच गरमच मिक्सरला नाही काढायचे। हे शेंगदाणे थंड होऊ द्यायचे आणि मी याची साल वगैरे काढणार नाही आहे, कारण या सालीमध्ये पण व्हिटॅमिन असतं, त्याच्यामुळे मी साल नाही काढणार। सालसहितच मी मिक्सरमधून काढणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पण खाली अगोदर शेंगदाणे टाकायचे आणि वरतून गूळ टाकायचा की जेणेकरून एकसारखं मिश्रण निघेल। नाहीतर आपण खालीच अगोदर गूळ जर टाकला तर चिकट होऊन जातं, त्याच्यामुळं खाली शेंगदाणे टाकायचे आणि वरती गूळ टाकायचा। आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। मिक्सर पण एकसारखा नाही फिरवायचा, कमी जास्त स्पीड करायचा त्याचा, कारण आपल्याला थोडंसं जाडसर काढायचं आहे हे मिश्रण। लई असं हे पण नाही झालं, लई बारीक पण नाही काढायचं। लई बारीक काढल्यानंतर काय होतं, हे जे लाडू आहे ना तो वरती टाळूला चिटकतात, त्याच्यामुळे जास्त बारीक पण नाही काढायचं। हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं। वरतून गूळ टाकल्यामुळं काय होतं, मिक्सरच्या भांड्याला पण आतमधून चिटकलं जात नाही। आता याच्यामध्ये मी थोडासा गूळ जास्त घालते। पहिले याच्यामध्ये थोडासा मी कमी घातला होता। सगळं मिश्रण काढल्यानंतर एकदम व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून की सगळ्या मिश्रणाला एकसारखाच गूळ लागला गेला पाहिजे। हे बघा, हे मिश्रण अशा प्रकारे मिश्रण झालेलं आहे। सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। आता एकदम असं चिकटपणा आलेला आहे त्याला, म्हणजे लाडू वळायला छान झालेला आहे। आता आपण याचे लाडू वळवून घ्यायचे। आपल्याला हवे त्या आकारामध्ये तुम्ही लाडू वळवू शकता। आपल्याला जसे पाहिजे साईज, आपल्याला छोटी मोठी पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही लाडू असे हे बनवून घ्यायचे। उपासासाठी पण हे लाडू खायला छान असतात आणि पौष्टिक पण आहे। हे बघा कसे छान लाडू बनले। शेंगदाणे आतमध्ये ऑइल असल्यामुळं ते लगेच बाहेर निघतं आणि त्याच्यामुळे हे लाडू असे छान बनले जातात। आता अशा प्रकारे आपण आता हे पूर्ण लाडू जे आहे तर हे लाडू आपण आता असे वळवून घ्यायचे। आणि बघा असे लाडू वळल्यानंतर त्याच्यात ते शेंगदाण्याचे असे दिसतात, त्याच्यामुळे असे छान दिसायला पण छान दिसते। हे बघा आता आपले लाडू पूर्ण वळून झालेले आहे। तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा। जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।